Welcome to part number 4, AV number 4. We come up to A1, A2, A1 we have completed two activities we have already completed. Now let us start with next part. Discuss with your partner and complete the web, highlighting the sad and gloomy aspects of life mentioned in the first part of the poem. तर आपल्याला एक ठिकाणी एक वेब दिलेली आहे. आपल्याला ती वेब पूर्ण करायची आहे. हायलाइटिंग द सॅड अँड ग्लूमी. सॅड म्हणजे दुःखी, ग्लूमी म्हणजे निराशा ज्याला म्हणतो आपण. तर एक दुःख आणि निराशा व्यक्त करणाऱ्या अशा काही गोष्टी पहिल्या कडव्यामध्ये त्या ठिकाणी जो पहिला पार्ट आहे त्याच्यात दिलेले आहेत. तर सॅड अँड ग्लूमी ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ, तर जीवनातले दुःखी आणि निराशादायक असे जे काही जी बाजू आहे ती ह्या ठिकाणी आलेली. असे कोणते शब्द ह्या ठिकाणी आलेले आहेत की जे त्या ठिकाणी दाखवता आहेत. तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर डार्कनेस जे आहे, तर एक काळा रंग ज्याला आहे तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे की जे दुःख आणि निराशा दाखवतं आहे. त्यानंतर आहे फेडेड, रंग गेलेला त्या ठिकाणी एक दाखवलेला आहे. आणि नंतर आहे सायलेंट. तर आपण जर बघितले ते शब्द तर इथे ते शब्द आपल्याला दिसत आहेत बघा. तर ह्या ठिकाणी आपण बघितला पहिला जो आहे डार्कनेस हा शब्द आहे की निराशा दाखवणारा आहे, अंधार दाखवणारा आहे, निराशा आहे, दुःख आहे. त्यानंतर आहे फेडेड फॉरेस्ट, रंग गेलेलं असं ते. आणि सायलेंट फील्ड, एक शांत असे ते शेत जे आहेत. म्हणजे हे जीवनातली दुःख निराशा दाखवणारे हे तीन शब्द डार्कनेस, फेडेड आणि सायलेंट असे ते या ठिकाणी आलेले आहेत. डार्कनेस, फेडेड आणि सायलेंट. Next part. The poet encourages her brother in the second part of the poem by telling him about the brighter side of the life. Discuss with your partner and make a list of the expressions in the poem that mean encouragement. The poet encourages her brother in the second part of the poem. जो सेकंड पार्ट आहे कवितेचा त्या पार्टमध्ये त्या ठिकाणी कवयित्रीने त्या ठिकाणी आपल्या भावाला प्रोत्साहित केलेलं आहे. एनकरेजमेंट त्याला म्हणतो, प्रोत्साहन देणे. बाय टेलिंग हिम अबाउट द ब्रायटर साईड ऑफ लाईफ, त्याने सांगितलेले आहेत, त्याला एक जीवनाची प्रकाशमय बाजू जी आहे ती सांगितलेली आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक अ लिस्ट ऑफ द एक्सप्रेशन्स इन द पोएम दॅट मीन एनकरेजमेंट. तर असे कोणत्या कोणत्या बाजू तिने मांडलेल्या आहेत या कवितेमध्ये सेकंड स्टांजामध्ये की ज्या आपल्या ह्या लहान भावाने ॲप्लाय कराव्यात आपल्या जीवनामध्ये आणि त्या पद्धतीने त्याला प्रेरणा मिळावी, त्याला एक उत्स्फूर्तपणे त्याने काहीतरी चांगलं करावं आणि त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे. तर त्या ठिकाणी काही शब्द वापरले. त्याच्यातला पहिला शब्द आहे ब्रायटर गार्डन, हा एक शब्द आहे. त्यानंतर अनफेडिंग फ्लावर्स आणि ब्राईट बी हम, तर हे तीन शब्द ह्या ठिकाणी आलेले आहे बघा. ब्रायटर गार्डन, तर ती म्हणते की इथे आपल्याकडे एक सुंदर अशी प्रकाशमय अशी, ज्या ठिकाणी कुठेही असा काळेपणा नाही आहे, कुठेही काळा कभी अंधार नाही, तर अशी ब्रायटर गार्डन आपल्याकडे आहे. आणि अनफेडिंग फ्लावर की ज्यांचा रंग न जाणारा रंग आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ब्राईट बी हम, आणि ती सुंदर अशी जी मधमाशी आहे तिचा एक जो हमिंग साऊंड आहे, तिच्या त्या गुणगुण्याचा आवाज त्या ठिकाणी आहे. म्हणजेच त्या ठिकाणी सतत चालणं आहे, सतत जीवनाचा एक जिवंतपणा आहे, चैतन्य आहे त्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी तीन शब्द प्रामुख्याने आलेले आहेत. ते पहिला आहे ब्रायटर गार्डन, नंतर आहे अनफेडिंग फ्लावर्स, नंतर आहे ब्राईट बी हम. ह्या तीन शब्दातून त्या ठिकाणी एक पॉझिटिव्हिटी जी आहे, एक एनकरेजमेंट जे आहे, एक प्रोत्साहन जे आहे ते या कवयित्रीने आपल्या लहान भावाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे द पोएट हॅज डिस्क्राईब टू डिफरंट शेड्स ऑफ ह्युमन फिलिंग्स by using imagery of various forces of nature in the poem. Pick out the terms or phrases that describe them. Complete the table given below. One is done for you. द पोएट हॅज डिस्क्राईब टू डिफरंट शेड्स ऑफ ह्युमन फिलिंग्स. या ठिकाणी ह्या कवितेत दोन शेड्स जे आहेत, दोन कलर जे आहे मानवी भावनांचे ते प्रामुख्याने आलेले आहेत. बाय युझिंग इमेजरी ऑफ व्हेरियस फोर्सेस ऑफ नेचर इन द पोएम. तर निसर्गातले असे अनेक जे काही प्रतिकात्मकता आहे, इमेज ज्याला म्हणतो, प्रतीक किंवा प्रतिमा वापरलेल्या आहेत निसर्गातल्या. पिक आउट द टर्म्स ऑर फ्रेजेस दॅट डिस्क्राईब देम. तर अशा कोणत्या इमेजरी ह्या ठिकाणी वापरलेल्या आहेत, कोणत्या इमेज वापरलेले आहेत. कंप्लीट द टेबल गिवन बिलो, वन इज डन फॉर यू. तर अशा काही इमेज ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत. तर या ठिकाणी आलेले आहे फेडेड फॉरेस्ट, म्हणजे त्या ठिकाणी जे रंग गेलेलं जे जंगल आहे, म्हणजेच त्या ठिकाणी सॅड ग्लूमी त्या ठिकाणी आलेलं आहे. त्या ठिकाणी आहे अनफेडिंग फ्लावर्स, त्या ठिकाणी कधीही रंग न जाणारे
फुलं म्हणजे एक्साइटमेंट आहे, एक उत्तेजकता आहे, एक नाविन्य आहे, न्यूनेस आहे. सायलेंट फील्ड त्या ठिकाणी आलेला आहे, शांत शेतं आहेत म्हणजेच लोनलीनेस, एकाकीपणा जो आहे तो आलेला आहे. एव्हरग्रीन लीप आलेला आहे, अगदी हिरवगार पान जे आहे त्याला म्हणतोय फ्रेशनेस, ज्याला म्हणतो आपण एक ताजेपणा जो आहे, जिवंतपणा जो आहे, लाईव्हलीनेस जो आहे तो आलेला आहे. ब्राईट बी जे आहे त्या ठिकाणी जी मधमाशी आहे ती काय आहे तर ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्ह, बिंग ॲक्टिव्ह आलेला आहे. सेरिनिस काय, शांत आकाश त्या ठिकाणी आलेला आहे, त्याचा अर्थ होतो पीस, कामनेस जे आहे ते आलेलं आहे. आणि फ्रॉस्ट त्या ठिकाणी एक बर्फाच्छादित चादर आलेली आहे, फ्रॉस्ट त्या ठिकाणी आलेला आहे, त्याचा अर्थ होतो पेन किंवा सफरिंग, त्या ठिकाणी वेदना किंवा दुःख हे जे त्या ठिकाणी आलेले आहेत. तर पुन्हा एकदा आपण ते शब्द बघूया, इथे कोणते कोणते शब्द वापरलेले आहेत. तर पहिला शब्द या ठिकाणी आलेला आहे की तो आहे तुमचा फेडेड फॉरेस्ट, या ठिकाणी आहे दुःख, निराशा हे दाखवलेलं आहे. सायलेंट फील्ड दाखवलं आहे, सायलेंट फील्डचा अर्थ होतो एकाकीपणा, लोनलीनेस जे आहे ते इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर आलेलं आहे अनफेडिंग फ्लावर, रंग न जाणारे त्या ठिकाणी फुलं जे आहेत त्याचा अर्थ होतो त्या ठिकाणी रंग न जाणारे फुलं आहेत, एक्साइटमेंट आहे, लाईव्हलीनेस आहे. त्यानंतर आहे त्या ठिकाणी ब्राईट बी दाखवलेली आहे, छान ब्राईट बी. बी म्हणजे जी मधमाशी आहे ना तिला ब्राईट बी असं म्हणतात. तर ती मधमाशी काय दाखवते तर लाईव्हलीनेस दाखवतो, एक जिवंतपणा जो ॲक्टिव्हनेस जो आहे तो दाखवतो आहे. त्या ठिकाणी आलेला आहे सेरिनी स्काय, इथे आलेलं देर इज अनदर स्काय युवर सेरिनी. सेरिनी म्हणजे काय तर शांत, पीसफुल, काम हे त्या दाखवलेलं आहे, शांतता दाखवलेली आहे. त्यानंतर आहे फ्रॉस्ट. हिअर इज अ ब्रायटर गार्डन व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. फ्रॉस्ट म्हणजे काय तर बर्फ जे आहे हे बा. वेन टेम्परेचर इज बिलो 0 डिग्री सेल्सिअस अ थिन लेअर ऑफ आईस फॉर्म्स ऑन द ग्राउंड. जर 0 अंश सेल्सिअसच्या खाली जर तापमान त्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी एक बर्फाची चादर प्रदेशामध्ये जी अंथरली जाते निसर्गावर त्याला म्हटलं आहे फ्रॉस्ट. आता हा फ्रॉस्ट म्हणजे काय तर तो एक प्रकारचा दुःख, वेदना असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर एक प्रतिकात्मकता जी आहे, निसर्गातले प्रतीकं वापरलेले आहेत आणि त्या प्रतीकांनी काहीतरी दाखवलेलं आहे अशा पद्धतीने इथे आपण बघितलं फेडेड फॉरेस्ट वगैरे. आता पुढे जाऊया. द पोएम एक्सप्रेसेस फिलिंग्स ऑफ सेरेनिटी. पिक आउट एक्सप्रेशन्स फ्रॉम द पोएम अबव्ह पोएम दॅट एक्सप्रेस द सेरेनिटी. तर या ठिकाणी एक शांतता किंवा पावित्र्य जे आहे ते इथे दाखवलेलं आहे. तर अशा कोणत्या ओळी आहे की ज्याच्यामध्ये शांतता आहे, एक सेरेनिटी आहे, पावित्र्य आहे. पिक आउट एक्सप्रेशन फ्रॉम द अबव्ह पोएम दॅट एक्सप्रेसेस द सेम. तर बघूया आपण अशा कोणत्या ओळी आहेत. तर त्या ओळी ज्या आहेत त्या तिथे आहे देर इज अनदर स्काय एवर सेरिनी अँड फेअर, ही एक ओळ आहे. देर इज अनदर सनशाईन, ही एक ओळ आहे. अ लिटिल फॉरेस्ट हुज लीप इज एव्हरग्रीन, तर ते आहे. त्यानंतर अनफेडिंग फ्लावर्स आहेत, ही पण त्या ठिकाणी आलेली आहे. तर अशा ओळीतून त्या ठिकाणी एक प्रकारची सेरेनिटी जी आहे, एक प्रकारची शांतता, एक प्रकारचं छान असं पावित्र्य जे आहे ते इथे दाखवलेलं आहे, पवित्रता जी आहे ती दाखवलेली आहे. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द टू अपोजिंग ह्युमन फिलिंग्स ॲज एक्सप्रेस बाय द पोएट. तर कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द टू अपोजिंग ह्युमन फिलिंग, दोन मानवी भावना ज्या आहेत की ज्या विरुद्ध पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत, तर त्या कोणत्या भावना या ठिकाणी आलेल्या आहे एक्सप्रेस बाय द पोएट. तर टू अपोजिंग ह्युमन फिलिंग्स, तर दोन विरोधी भावना माणसाच्या मनातल्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. इट वॉज पॉसिबल दॅट द पोएट्स ब्रदर हू हॅज स्टेईंग इन डिफरंट प्लेस. कदाचित असं असू शकतं की कवयित्रीचा भाऊ जो आहे तो कुठे दुसरीकडे राहतो आहे. मस्ट हॅव कंप्लेंट ऑफ सॅडनेस, कदाचित त्याची तक्रार असेल दुःखाची, वेदनेची. द पोएट्स रिस्पॉन्स टू दॅट वॉज टू इन्व्हाइट हिम टू माय गार्डन वेअर देर वॉज ब्राईटनेस फॉर एव्हर. आणि म्हणून त्या ठिकाणी कवयित्री आपल्या भावाला बोलवते आहे की त्या ठिकाणी ह्या माझ्या बागेत तू ये, आपल्या बागेत तू ये, की ज्या बागेमध्ये त्या ठिकाणी बहार आहे, सुंदरता आहे. शी डेलिबरेटली यूज कॉन्ट्रास्टिंग इमेजेस ऑफ डिप्रेशन अँड जॉय. तिने अगदी मुद्दाहून त्या ठिकाणी काही प्रतिकात्मकता तिने वापरलेली आहे की ज्या ठिकाणी डिप्रेशन आहे, नैराश्य आहे, आनंद आहे. फ्रॉम द नेचर टू एनकरेज अँड इन्स्पायर हर ब्रदर, आपल्या भावाला प्रेरणा मिळावी, आपल्या भावाला एक मोटिवेशन मिळावं असा प्रयत्न ती करते आहे. हू वॉज डाऊन विथ होपलेसनेस, की जो निराश झालेला आहे त्यामुळे तो डाऊन आहे.
As against silent, lonely fields, fading flowers, and darkness, she presented peaceful sky, bright sunshine, unfading flowers, buzzing bees, फॉरेस्ट विथ एव्हरग्रीन लीव्ज. तर म्हणजे दोन्ही भावना आहेत. शांतता, सायलेंट आहे, लोनली फील्ड्स आहेत, फेडिंग फ्लावर्स आहे, डार्कनेस आहे. तर ही निगेटिव्ह बाजू आहे. त्या उलट त्या ठिकाणी पॉझिटिव्ह बाजू काय आहे तर पीसफुल स्काय, ब्राईट सनशाईन, अनफेडिंग फ्लावर्स, बझिंग बीज, फॉरेस्ट विथ एव्हरग्रीन लीव्ज. ऑल दीज इमेजेस रिप्रेझेंटेड द ह्युमन फिलिंग्स इन टू ऑपोजिट वर्ड्स. तर हे अशा दोघंही भावना ज्या आहेत, एकीकडे निगेटिव्ह बाजू आहे, एकीकडे पॉझिटिव्ह बाजू आहे. अशा अपोजिट फिलिंग ज्या आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी कवयित्रीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आलेला आहे A3. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन. द वर्ड फेडेड मीन्स डीम ऑर फेंट. ह्या ठिकाणी फेडेडचा अर्थ काय होतो तर डीम किंवा फेंट, की जो मंद म्हणतो आपण किंवा चमक नसलेला, त्याला फेंट ज्याला म्हणतो आपण. द वर्ड डिस्क्राइब्स द फॉरेस्ट दॅट हॅव बिकम फेंट ऑर डीम इन अपीअरन्स. तर अशा प्रकारे हे शब्द जे दाखवत आहेत ना की ते हे जंगल जे आहे ते फेडेड जंगल दाखवले. नाउ गो थ्रू द पोएम अगेन अँड कंप्लीट द टेबल. फेडेड फॉरेस्ट, द फॉरेस्ट हॅव बिकम फेंट ऑर डीम इन अपीअरन्स. तर अतिशय एक शुष्कता त्या ठिकाणी आलेली आहे, एक वृक्षता आलेली आहे असं त्याचा अर्थ होतो. सायलेंट काय आहे तर सायलेंट त्या ठिकाणी फील्ड आहे. त्या ठिकाणी सायलेंट जे आहे ते फील्ड आहे आणि त्याचा अर्थ काय होतो द फील्ड्स आर लोनली. तर एकाकी पण त्या शेतातलं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. अनफिडिंगचा अर्थ होतो. अनफिडिंग काय आहे तर फ्लावर्स जे आहेत की जे रंग न जाणारे फ्लावर्स त्याला म्हटलेलं आहे. द अनफेडिंग फ्लावर्स त्याचं स्पष्टीकरण काय देता येईल. द अनफेडिंग फ्लावर्स नेवर फेड विथ टाईम ॲज इफ दे आर इन पॅराडाईज. तर ते नंदनवनामध्ये आहेत आणि त्यांचा रंग कधीही जात नाही आहे, ते कधीही कोमजत नाही आहे, असे ते फुलं आहेत नंदनवनातले. इतकं सुंदर ती बाग आहे. ब्राईट काय आहे तर ब्राईट बी आहे, ती जी मधमाशी आहे ती ब्राईट बी तिला म्हटलेलं आहे. ती काय करते द बी इज हॅपी अँड ॲक्टिव्ह एक्सप्रेसिंग इट्स होपफुलनेस. तर ती हॅपी आहे, आनंदी आहे, ॲक्टिव्ह आहे आणि अतिशय छान पद्धतीने तिने तो आशावाद जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. तर पुढे आलेला आहे A4मध्ये. आय हिअर द ब्राईट बी हम. द पोएट हॅज यूज द वर्ड हम दॅट इंडिकेट द साऊंड मेड बाय द बी. तर ह्या ठिकाणी हमिंग साऊंड आलेला आहे. ज्या ठिकाणी असा साऊंड वर्ड असतो, ज्या ठिकाणी साऊंड दाखवला जातो त्या अलंकाराला म्हणता ऑनोमॅटोपिया. तर हे उदाहरण जे आहे ते साऊंड वर्ड आहे, हमिंग साऊंड ह्या ठिकाणी आहे. विशिष्ट जो मधमाशीचा जो गुणगुणण्याचा आवाज आहे तो इथे अपेक्षित आहे आणि म्हणून जो अलंकार वापरलेला आहे तो आहे ऑनोमॅटोपिया. द पोएट हॅज यूज डिफरंट फिगर्स ऑफ स्पीच लाईक अलिटरेशन, इन्व्हर्जन अँड हायपरबोल इन द पोएम. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स अकॉर्डिंगली. तर या ठिकाणी हायपरबोल म्हणजे अतिशुक्ती अलंकार वापरलेला आहे. ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार वापरलेला आहे. इन्व्हर्जन म्हणजे शब्दांचा क्रम बदलणं, त्याला म्हणता इन्व्हर्जन. तर असे हे अलंकार या ठिकाणी वापरलेले आहेत. त्याची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. तर कोणते कोणते उदाहरणं या ठिकाणी आलेले आहेत तर ते आपण बघूया. या ठिकाणी कोणते कोणते उदाहरण त्या ठिकाणी आलेले आहे. तर पहिले उदाहरण जे आहे ते आहे हायपरबोल या अलंकाराचा. हायपरबोलला म्हणतात अतिशुक्ती अलंकार. तर त्या ठिकाणी अतिशुक्ती अलंकार जो आहे तो आहे इन इट्स अनफेडिंग फ्लावर. हा जो हे जे वाक्य आहे इन इट्स अनफेडिंग फ्लावर. तर ही बाग अशी आहे की ह्या बागेमध्ये कधीही त्या फुलांचे रंग जे आहे ते कधीही जात नाही. असं होईल का कधी मला सांगा की दिस इज हायपरबोलचा अर्थ काय होतो माहिती आहे का. हायपरबोल म्हणजे अतिशुक्ती करणं. इट इज ओव्हर स्टेटमेंट. इट इज ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट. तर अतिशुक्ती केली जाते. तर ह्या वाक्यामध्ये अतिशुक्ती दाखवलेली आहे की अनफेडिंग फ्लॉवर दिस इज नॉट पॉसिबल इन ॲक्च्युअल लाईफ बट इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. सो द फिगर ऑफ स्पीच इज हायपरबोल. त्यानंतर जे उदाहरण ह्या ठिकाणी आलेलं आहे ते आहे सेकंड त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आहे ॲलिटरेशन या अलंकाराचं. ॲलिटरेशनमध्ये काय होतं तर एखादा ध्वनी जो आहे वाक्यात पुन्हा पुन्हा येतो. तर ह्या ठिकाणी आलेलं आहे फेडेड फॉरेस्ट. हे बघा फेडेड फॉरेस्ट जे आहे यफ पुन्हा पुन्हा आलेलं आहे. तर इन दिस लाईन यफ साऊंड रिपीटेड प्लीजिंगली. तर हे ॲलिटरेशनचं उदाहरण आहे. त्यानंतर ब्राईट बी आलेलं आहे. ब्राईट बी बघा पुन्हा पुन्हा आलेला आहे. हा जो बी पुन्हा पुन्हा आलेला आहे. तर हे ॲलिटरेशन ह्या अलंकाराचं उदाहरण आहे. आणि नंतर त्या ठिकाणी एक उदाहरण आलेलं आहे ते आहे इन्व्हर्जन या अलंकाराचा. वाक्यातला शब्दांचा क्रम जो आहे तो त्या ठिकाणी चुकीचा असतो. तर त्या अलंकाराला म्हणतात इन्व्हर्जन असं त्या ठिकाणी म्हणतात. तर ह्या ठिकाणी आलेलं आहे एक वाक्य व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन इथे आलेलं आहे. व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. तर हे
या वाक्यातला शब्दांचा क्रम जो आहे तो चुकलेला आहे. तर ते वाक्य जे आहे ते वाक्य त्या ठिकाणी वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, दिस इज एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. तर हे वाक्य जे आहे वेअर फ्रॉस्ट where has been the word order is changed for poetic effect. हे उदाहरण आहे जे इन्व्हर्जनचं उदाहरण आहे. वेअर नॉट हॅज बीन अ फ्रॉस्ट हे त्या ठिकाणी येईल. वेअर अ फ्रॉस्ट नॉट हॅज बीन असं नाही आहे, तर वेअर हॅज बीन नॉट अ फ्रॉस्ट हे असं ते वाक्य येईल. आणि त्यानंतर एक वाक्य आलेलं आहे, प्रिथी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. तर हे एक उदाहरण त्या ठिकाणी आहे इन्व्हर्जन ह्या अलंकाराचं. वाक्यातला शब्दांचा क्रम जो आहे तो आहे पृथ्वी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. प्रिथी माय ब्रदर, प्लीज माय ब्रदर कम इन टू माय गार्डन असं त्याचं येतं, कम इन टू माय गार्डन. तर अशा प्रकारे इन्व्हर्जन हा शब्दांचा क्रम जो आहे तो इथे येतो. तर इथे आपण थांबूया.